नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी पनवेल नगरपालिकेची सत्ता हाती घेतल्यापासून पनवेल शहरात विकास कामे जलद गतीने सुरू झाली आहेत। सध्या पनवेल शहरात ठिकठिकाणी रस्ते, आरसीसी गटारे, अद्ययावत उद्याने इत्यादींसारखी अनेक कामे सुरू झाली आहेत। मंगळवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल नवीन पनवेलमध्ये विविध विकास कामे सुरू करण्यात आली आहेत। पनवेल शहर नगराध्यक्ष पदाचा पदभार संदीप पाटील यांनी स्वीकारल्यापासून पनवेल शहरात विकास कामे वेगाने सुरू झाली आहेत। पनवेल शहरात आरसीसी गटारे, रस्त्याची डागडुजी, अद्ययावत बगीचे, स्वच्छता मोहीम इत्यादी कामे नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी राबवून काही महिन्यातच पनवेलचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे। मंगळवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील ठाणा नाका परिसरातील मंजुषा सोसायटी, मुनोत रेसिडेन्सी येथे पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, बीजेपीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेविका कल्पना राऊत, उपनगराध्यक्ष श्रीनंद पटवर्धन, युवा नेता विक्रांत पाटील आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कल्पना राऊत यांनी या विकास कामाविषयी अधिक माहिती दिली। मंजुषा सोसायटी आणि मुनोत रेसिडेन्सीच्या भागात 6 इंची पाईपलाईनचं उद्घाटन आपण नगराध्यक्षांच्या हस्ते केलेलं आहे। या भागात बऱ्याच वर्षापासून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि जेणेकरून आमची आपले नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल या सगळ्यांच्या सहकार्याने आणि समस्त नागरिकांच्या सहकार्याने आपण ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। विविध आपण विकास कामं त्या माध्यमातून युतीच्या करत आहोत। त्यातला आत्ता आणखीन एक आपण पाईपलाईनचं उद्घाटन करून इकडच्या भागातला जो नागरिकांचा पाण्याचा प्रश्न आहे तो नक्कीच सुटणार आहे। तसेच नवीन पनवेल सेक्टर 14 व 17 मध्ये सिडकोच्या माध्यमातून जवळपास 4 लाख रुपये निधीतून पेवर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेविका पुष्पलता मडवी, गणेश कडू आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते। या प्रसंगी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत नागरिकांना आश्वासन दिले की दिवाळीपर्यंत ही कामे पूर्ण होतील। इथे अंदाजित 4 लाख रुपये खर्च करून PL6 म्हणजे सेक्टर 17 आणि हा E1 सेक्टर 14 याच्यामध्ये जो 5वे आहे या कामाचं पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाला मंजुरी मिळेल। त्या कामाचा भूमिपूजन इथे सर्वांच्या संमतीने झालेलं आहे। इथे सेक्टर 14 E1 जे सिडकोने कन्स्ट्रक्शन केलेल्या बिल्डिंग्ज आहेत तिथे नेहमी सिवरेज लाईनचा प्रॉब्लेम होता म्हणून तिथं आमदार विवेक पाटील यांच्या निधीतून 8 लाख रुपये खर्च करून आपण मलनिसरण वाहिन्या टाकल्या होत्या आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर देखील जवळजवळ 15 ते 20% प्रॉब्लेम प्रलंबित होता आणि ह्या सिडकोच्या लाईन्स लहान होत्या म्हणून सिडकोच्या माध्यमातून देखील ही उर्वरित जी इथे सिवरेज लाईन होती ही जवळजवळ 7.5 लाख रुपये खर्च करून आपण 4 महिन्यापूर्वी टाकली आणि त्याच्यानंतर त्या सिवरेज लाईनच्या वरती जे खोदाई झाली होती त्या भागावर पेवर ब्लॉक बसवण्यासाठी आज सिडकोतून 4 लाख रुपयाची मंजुरी जोर मिळून आज कामाला सुरुवात झालेली आहे। मी निश्चितच सिडकोच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने आश्वासन देऊ इच्छितो की दिवाळीपूर्वी हा रस्ता पूर्ण करून लोकांना एक दीपावलीची नवीन वर्षाची भेट त्यांनी जनतेला इथल्या नागरिकांना द्यावी। आपण सर्व दुर्गादेवी मित्रमंडळ भाताण यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी या मंडळातर्फे पारंपरिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या नृत्य स्पर्धांचे उद्घाटन खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले। दुर्गादेवी मित्रमंडळ भाताण यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी या मंडळातर्फे पारंपरिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, ग्रामपंचायत सदस्य बबन मुकादम आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान खासदार गजानन बाबर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रम किती छोटा आहे याच्यापेक्षा त्याच्या मागची भावना अत्यंत चांगली आहे। आपल्या गावाचं तर बांधणारच परंतु परिसराचा प्रश्न बांधणार त्याचं उदाहरण म्हणजे टोल नाका। टोल होणारे ऍक्सिडेंट आहे, पनवेलमध्ये जाणाऱ्या टोल होणारा ऍक्सिडेंट आहे, शाळेच्या मुलांचे झालेले ऍक्सिडेंट आहे आणि मग मुलगा शाळेत गेल्यानंतर पूर्वी शाळा तुमची आजोबीची मोठी आहे त्या शाळेशिवाय तुम्हाला पर्याय नाही। तर त्या शाळेत जाण्याशिवाय
म्हणून जोडू शकत नाही. आणि तिथं जाऊन विद्यार्थी घेईल त्याची गॅरंटी दिला एक्सप्रेस हायवे. आणि म्हणून मी त्याचा पाठपुरावा केल्यानंतर मुलाला जाण्यासाठी रस्ता नक्की पाठपुरावा झालेला आहे आणि तो होणार. गेल्या 8 दिवसांपासून नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात येत आहे. तसेच नवरात्री निमित्त विविध सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजनही नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात येत आहे. सोमवारी वरद विनायक मित्रमंडळ नावडे यांच्या वतीने चला जिंकूया पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवरात्रोत्सवानिमित्त नावडे येथील वरद विनायक मित्र मंडळ यांच्या वतीने सोमवारी चला जिंकूया पैठणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नावडे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाबताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, रायगड श्रमिक एकता संघाचे सचिव प्रकाश म्हात्रे, झेडपी सदस्या सौ प्रज्योती म्हात्रे, सौ राजश्रीताई पाटील तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाचे निवेदन गुरु कदम यांनी केले. तसेच प्रसिद्ध गायक दादूस अर्थात संतोष चौधरी यांनी संगीत कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. पत्रकार प्रदीप ठाकरे हे समाजासाठी विविध उपक्रम राबवून मदत करीत असतात. सुकापूर येथे अंत्यविधी सेवा समिती संस्था स्थापन करून गरिबांना व निराधारांना मोफत अंत्यविधीची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. तसेच मोफत रुग्णवाहिका हा उपक्रमही त्यांच्या मार्फत सुरू आहे. स्वतःच्या वाढदिवसाचे बॅनर उभे करून पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा लोकसेवेसाठी तो पैसा खर्च करण्याचा त्यांचा परिपाठ आहे. भले मोठे 25-25 फुटाचे बॅनर लावून, कमानी उभारून, रस्ते अडवून, स्वतःचे हसरे फोटो लावून, वायफळ खर्च करून नागरिकांची गैरसोय करण्यापेक्षा नागरिकांना काहीतरी सुविचार मिळावा या हेतूने प्रदीप ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमीत बॅनर लावण्याचा अनोखा उपक्रम केला आहे. परंतु या बॅनर लावण्यामागे स्वतःची प्रसिद्धी करणे हा उद्देश नाही, तर स्मशानभूमीत आल्यावर निवांत तासभर थांबणाऱ्या नागरिकांना बॅनर्सवरील सुविचार वाचून जगण्याचा अर्थ कळावा, संसार सुखी कसा करावा याचं रहस्य कळावं आणि मृत्यू हेच सत्य आहे आणि जगासाठी केलेली सत्कृत्येच लोकांच्या लक्षात राहतात, अशा आशयाचे जैन मुनी तरुण सागरजी यांचे विचार छापण्यात आले आहेत. आपल्या वाढदिवसानिमित्त असा जगावेगळा उपक्रम करणाऱ्या प्रदीप ठाकरे यांना कर्नाळा आजतकच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
नवी मुंबई परिसरात सध्या चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे सर्रास घडताना दिसत आहेत. अशा चेन स्नॅचर्सना पकडण्यासाठी पोलीस विभागातर्फे विशेष गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे आता या भुरट्या चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येत असून नेरूळ पोलिसांनी 4 युवकांना अटक केली आहे. नेरूळ पोलिसांनी 4 युवकांना अटक करून ताब्यात घेतले आहे. हे 4ही युवक मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध स्त्री पुरुषांना रस्त्यात अडवून लुटत होते. परंतु अशाच प्रकारे चेन स्नॅचिंग करण्याच्या तयारीत असताना या आरोपींना पोलिसांनी अटक केली. पकडण्यात आलेले 4ही आरोपी 19 ते 21 वर्षाचे युवक आहेत. तसेच आरोपी नेरूळ येथील शिरवणे गावाचे रहिवासी असून पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव राजन रामकृष्ण चव्हाण वय 19 वर्ष, मुस्तफा असलम शेख वय 21, गणेश कृष्णा थापा वय 19 व सलमान सलीम खान वय 20 वर्ष असे आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी पोलीस कॉन्स्टेबलने आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. मतलब जो सुबह मॉर्निंग वॉक में जो लोग निकलते थे उनको नहीं पेट्रोलिंग रहता है हमारा नहीं जो ये लोग जो मॉर्निंग वॉक वालों को लक्ष्य बनाते थे अपना. हाँ वो तो खींचते बीचते हैं ना सर. ठीक है सुबह सुबह निकलते. इन पर पहले भी कोई मामला दर्ज है क्या? ऐसे मामले दर्ज जो है 1-2 मामला उसमें की तलाश भी चालू है, कोशिश भी चालू है. डेप्यूटी स्टाफ भी रहते हैं ना मॉर्निंग 2 टाइम पे हमारा एंटी डेप्यूटी. तसेच पकडण्यात आलेल्या आरोपींचा अधिक तपास पोलीस करीत आहेत, जेणेकरून त्यांनी आजपर्यंत किती चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे केलेत याचा उलगडा होईल. नवी मुंबई रबाळेमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. परंतु पोलिसांनी या अज्ञात इसमाची ओळख पटवली असून त्याची मित्रांच्या आपसी वादातून क्षुल्लक कारणास्तव हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. एरोली येथे रेल्वे रुळावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. या मृतदेहाच्या तपासामध्ये या युवकाचे नाव दत्ताराम पांचाळ असे असून त्याचे वय 38 वर्ष असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरून पोलिसांनी या हत्येतील मारेकऱ्याचा शोध घेतला व 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या आरोपींनी सांगितले की पैसे परत न दिल्याचा राग आल्याने आम्ही त्याची हत्या केली. पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव निलेश कुबेर सिंग वय 20 व शोमित उर्फ अजय बाबू सूर्यवंशी वय 19 असे असून या आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेला सुराही पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेविषयी सहाय्यक पोलीस आयुक्त DT शिंदे यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. इन्होंने उनके नौकर जो है राजेंद्र राजकुमार ओम प्रकाश साहनी इनको बैंक में कैश लाने के लिए भेजा था. उसके हाथ उसके साथ एक चेक दिया था और चेक को एनकैश करके उसको कैश लाने के लिए बताया गया था. वो चेक लेके और मालिक की गाड़ी लेके बैंक में गया, वहाँ से पैसा निकाला. पैसा निकालने के बाद वो वापस में आते हुए पूरी रकम की उसने अपहार की थी. पनवेल शहर में धारा 408 के तहत अपराध दर्ज किया था. कक्षा 2 के जो उनके कर्मचारी इन्होंने आज ट्रैप लगा के आरोपी. DAV पब्लिक स्कूल नवीन पनवेल येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही खोज 2011 या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन 1 ते 2 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा, विज्ञान त्यांना सहज सोप्या भाषेत समजावं, तसेच पर्यावरण संवर्धनाची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने गेली 12 वर्षे खोज या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन DAV पब्लिक स्कूल नवीन पनवेल येथे करण्यात येत आहे. DAV पब्लिक स्कूल नवीन पनवेल येथे आयोजित खोज 2011 या विज्ञान प्रदर्शनाला DAVचे संचालक शास्त्रज्ञ डॉक्टर राजन, डॉक्टर उषा नायर, मॅथ्यू, DAV पब्लिक स्कूलचे रिजनल डायरेक्टर डॉक्टर KB कुशल, प्राचार्य भासवती भट्टाचार्य मॅडम तसेच DAVचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खोज 2011 निमित्त आयोजित कार्यक्रमात रिजनल डायरेक्टर KB कुशल यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले.
डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये खोज या कार्यक्रमाची सुरुवात चेअरमन पद्मभूषण डॉक्टर जी.पी. चोप्रा यांनी सुरू केली. दुर्दैवाने ते आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांनी घालून दिलेले आदर्श, त्यांनी केलेले मार्गदर्शन आम्हाला अजून कितीतरी वर्ष प्रगतीच्या दिशेने नेत राहील असा विश्वास रिजनल डायरेक्टर के.बी. कुशल यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. Khoz 2011 is being dedicated to the loving memory of Padma Bhushan Shri G.P. Chopra ji, who has always inspired initiatives dedicated to student empowerment, teacher empowerment. In fact, it was his inspiration that made us all to launch and carry on with this coach for 12 years now. We express our gratitude for his leadership and I am sure for years to come we will continue to seek inspiration from his leadership. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. खोज 2011 मध्ये सहभाग घेणाऱ्या विविध राज्यातील डीएव्हीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य गीते सादर केली व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या नृत्य नाटिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर खोज 2011 या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शास्त्रज्ञ डॉक्टर राजन यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पाहुण्यांनी या खोज 2011 मध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सौर ऊर्जा तसेच अन्य ऊर्जा पर्याय यासंबंधी सादर केलेल्या विविध प्रकल्पाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कर्नाळा हस्तक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिरातींच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा. आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल. आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com.